राष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी माजी आमदार, मंत्री आणि प्रमुख नेत्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीत मंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये तुमच्यात आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाला का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले। तटकरे आणि तुमच्यामध्ये चकमक झाली असेल किंवा अजिबात काय वाद झाला नाही। त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होतोय, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची। कारण आपण जास्त जर बोलत बसलो तर मग इथे आम्हाला फोन यायला लागला, लवकर या लवकर या लवकर या। पण मुद्द्याचं पण काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांग। नेमकी वाद काय? वाद काय नाही आहे, ते बोलत होते। मी म्हटलं लवकर सांग, आम्हाला जायचं आहे, आमचे फोन येऊन राहिले काय तर लवकर ते काय कारण असेल काहीतरी, परंतु ते आहे तुमच्यामध्ये आणि तटकरेमध्ये खडाजंगी झाली का अशी माहिती समोर काही खडाजंगी वगैरे अजिबात झालेली नाही। फक्त आम्हाला सारखे फोन येत होते इकडच्या त्या आमच्या समन्वय समितीचे, मग मी त्यांना सांगितलं बाबा तू लवकर आटप आणि आम्हाला परवानगी द्या, आम्हाला जायचं आहे, दॅट्स ऑल। तर काय त्याला पण तुम्ही चर्चेला सुद्धा तुम्ही म्हणणार की भांडण झालं आणि तंटे झालं, ते काय चुकीचं आहे। सर, पण एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादीला जसं तुम्ही आता उल्लेख केला की एकूण 42 महामंडळ किंवा जागा मिळणार आहे, यावरती राष्ट्रवादी समाधानी आहे का? कारण विधान परिषदेच्या देखील जागा किती कमी मिळतात, कारण तुम्ही अधिकच्या जागा हव्यात। आम्हाला जे आहेत 23% येणार आहेत आमच्या वाट्याला, त्यांच्याकडे 47%, 29%। जसे जसे आमदारांची तुमची संख्या आहे त्या पर्सेंटेजमध्ये वाटप होणार। अजून आमचे आमदार यात महायुतीमध्ये कमी आहेत तर आम्हाला कमीच महामंडळ मिळणार। फंडसुद्धा जो आहे मिळणार सगळ्यांना सारखा, परंतु टोटॅलिटीमध्ये तो आम्हाला कमीच येणार। 40 लोकांना आमचा त्याच्यापेक्षा 60% लोकांना जास्त येणार, 135 लोक जे आमदार त्यांना अधिकचा मिळणार। आणि हा सगळा जे वाटप जे आहे हे आमचे जे नेते असतील, म्हणजे मुख्यमंत्री असणार BJPचे किंवा शिंदेसाहेब किंवा सुनेत्राताई, त्यांच्याकडे हे सगळं जाईल आणि ते जे आहे आपल्या आमदारांना जे आहे तो जेवढा निधी तुम्हाला मिळाला त्याचं वाटप करतात। हे अजिबात चुकीचं आहे। 1 लाख चलोचा नारा दिला, कोणीही काय दिलेलं नाही। काय उगीच अफवा वगैरे काय करू नका। आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठेही आपण फुटलेलो नाही आणि आमची शक्ती तशीच आहे दाखवण्याची एक संधी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल। हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे आणि सगळ्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन सांगा की आम्ही सगळे एक आहोत, 20 फुटले 30 इकडे गेले इकडे गेले, असलं काहीही झालेलं नाही। सर, पण उद्या दिल्लीला जे दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावरती आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे ज्येष्ठ नेते किंवा मंत्री देखील जाणार आहेत। आपल्या राष्ट्रवादीतून कोणी ज्येष्ठ नेते किंवा मंत्री जाणार आहेत का दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार यांच्यासोबत? मला तर त्यांनी जे आहे मुख्यमंत्री कार्यालयातून इथून निरोप आलेला आहे की मी त्यांच्याबरोबर म्हणजे त्या मिटिंगला यावं म्हणून। मग तुम्ही जाणार आहात दिल्लीला? जाणार आहे। राष्ट्रवादीच्या युवा नेतृत्वाने इद्रिस नायकवडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली अशी देखील माहिती समोर आली। ते चाललंय का राष्ट्रवादीमध्ये, हे खरं आहे का? नायकवडेंचा राजीनामा मागितलेला आहे का युवा नेतृत्वाने? मला स्वतःला काही माहिती नाही। या बैठकीत मला ते वाटत पण नाही तसं। बैठकीत चर्चा आली आज या संदर्भामध्ये? अजिबात नाही, काही चर्चा झाली नाही। ते स्वतः नाईकवाडीच्या मिटिंगला हजर होते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।